नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी एकटीच वाट बघून बघून डायनिंग टेबलवरती डोकं टेकून झोपलेली असते. तेवढ्यातच तिथे काका, नम्रता, सुप्रिया, वसू आत्या सगळेजणच तिथे आलेले असतात. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "ईशू, काय झालं बाळा, अशी का झोपली आहेस तू?" तेव्हा ईशू म्हणते, "काही नाही, तुमचीच वाट बघत होते. आलात का तुम्ही?" तेव्हा नम्रता म्हणत असते, "अगं लवकर आली होतीस इशू, तर तू यायचं ना आमच्याबरोबर. मी तुला तसा मेसेज करून ठेवला होता." तेव्हा इशू म्हणत असते, "नाही ताई, तुझा मेसेज मी घरी आल्यानंतर बघितला." तेव्हा ती इथे आता शांत शांत झालेली असते. तिचा आवाज नरम येत असतो. तेव्हा तिथे तिचे वडील तिला विचारतात, की "काय झालं बाळा? इशू, सगळं काही ठीक आहे असं म्हणतेस, मग का असा तुझा आवाज येतोय? तू एवढी नाराज का आहेस?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की "बाबा, मी जिथे नोकरी करते ना, तिथे कुणीच कुणामध्ये नीट बोलत नाही. जो तो आपल्या मनाला येतो तसं वागतं. कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय, मधल्यामध्ये माझा सँडविच झाला आहे." तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, की "असं काय झालं इशू?" तेव्हा जयू आत्या म्हणत असते, "अगं हे मोठ्या घरामध्ये ना असंच असतं. त्या लोकांना एकमेकांची काही किंमत नसते. जो तो आपल्या मनाप्रमाणे तिथे वागत असतो." तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, की "बाबा, अहो ती तर अर्णव सरांना भडकूचन बोलते. इतका राग येतो तिला त्यांचा आणि ते एवढे रागीट आहेत." तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, की "हे बघ बाळा, तुझ्या डोक्याला इतका त्रास असेल ना तिथे, नोकरी करायची तुला गरज नाही. आताच्या आता ही नोकरी सोडून दे." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "नाही बाबा, अहो माझ्या डोक्याला इतका ताप नाही आहे. त्यांचं असं वातावरण बघून माझ्या डोक्याला ताप होतो. बाकी माणसं सगळी खूपच जास्त चांगली आहेत. माझ्याजवळ सगळे चांगलेच बोलतात, पण आपापसात ते व्यवस्थित बोललं जात नाही." तेव्हा इथे काका म्हणतात, "नाही ते सगळं ठीक आहे. माझ्या मुलीला अजून दुसरीकडे कुठेही नोकरी मिळेल. तिथेच नोकरी करायची गरज नाही आहे तुला. अगं माझ्या मुलीला कुठेही नोकरी मिळू शकते. मग तिने एवढा त्रास डोक्याला का सहन करायचा?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "नाहीतर काय बाबा, आता तुम्ही सांगा बरं, तिथल्या मालकालाही भडकूचन बोलते आणि मग काय, तर तिथे अपेक्षा करते की सगळेजण चांगले कसे वागतील." तेव्हा इथे काका म्हणतात, "नाही, नावं बोटं ठेवण्यामध्ये ते आपल्या आईवरती गेले. बरोबर की नाही गं?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "हे काय हो, तुम्ही माझ्यावरती कशाला घसरलात?" तेव्हा इथे काका लगेचच हसायला लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता चिंटू आलेला असतो. तेव्हा त्याच्या आधी अंजली म्हणत असते, "तुला कळत का नाही आहे आजी? अगं चिंटूला लावण्य नाही आवडत. त्याला अजिबात ती आवडत नाही. त्याचं जर तिच्यावरती प्रेमच नाही आहे, तर आपण जबरदस्ती का करतोय? हे बघा, तुम्ही लावण्याचा विषय सोडून द्या." आणि मग तिथे चिंटूची एंट्री झालेली असते. तेव्हा इथे सगळेजण उभे राहतात. तेव्हा इथे आजी विचारत असतात, "चिंटू, अरे कुठे होतास तू? आणि लावण्य कुठे आहे?" लावण्य अजून घरी आलेली नाही आहे. तेव्हा इथे चिंटू म्हणत असतो, "हे सगळं काय आहे आजी? तुम्हाला सगळ्यांना झाले तरी काय? तुम्ही सगळेजण कमी होतात तेव्हा ती मिस इंदोर, तीसुद्धा आता हात धुवून माझ्या मागे पडले. काय चाललं आहे काय तुमचं? आणि आजी, हे सगळं तूच तिला करायला सांगितलेस ना? तुझ्या सांगण्यावरूनच ती मला आणि लावण्याला एकत्र आणण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करते. अगदी माझ्या हात धुवून मागे पडले. हे सगळं कशासाठी? तुम्ही सगळेजण फक्त तुमचं तुमचं का ठरवताय? कुणीच माझ्या मनाचा विचार का करत नाही आहे?" असं इथे अर्णव म्हणत असतो. "आजी, तुला माझं लग्न करायचं आहे ना? पण तुला माझ्या मनाचा विचार करायचा नाही आहे. तुला वाटतंय त्या मुलीबरोबर माझं लग्न लावून देतेस. अगं मला काय वाटतंय, हे एकदा तरी जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का तू? हे बघ, मी तुला स्पष्टपणे सांगतोय, लावण्य मला नाही आवडत आणि मी कधीच हिच्याबरोबर लग्नाचा विचार करू शकत नाही. प्लीज, प्लीज ही गोष्ट तू लक्षात ठेव." तेव्हा इथे आजी म्हणत असते, "का पण? सांग ना का? अरे ती तुझ्या लायकीची आहे. त्याचबरोबर तिचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि गुरुजींनी सांगितले की लावण्यासारखी मुलगी दुसरी कुठलीही मिळू शकत नाही. तिची आणि तुझी पत्रिका जुळले, लावण्याच आपली घरची सून होणार." तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही आजी, प्लीज नाही. तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. मला काय वाटतं याचा तुम्हाला जर विचारच करायचा नसेल, तर मी तरी तुमचा विचार का करू?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "आजी प्लीज, तू मिस इंदोरला समजाव.
तुम्ही सगळेजण इथे मला फोर्सफुली तिच्याबरोबर लग्न करायला सांगू नका. मी हे अजिबात ऐकणार नाही आहे आजी. तुझा हट्ट मी पूर्ण करू शकणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही, मी सुद्धा तुझं काही ऐकणार नाही आहे. मला सुद्धा लावण्याच पसंत आहे आणि तीच या घरची सून होणार. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही आजी, तुझी ही इच्छा पूर्ण होणार नाही आहे, कारण ती मीच करणार नाही आहे. तुला काय वाटतं, तू मला असं जोर जबरदस्ती केलीस तर मी तिच्याबरोबर लग्न करेन आणि मग मी लाईफ टाईम तिच्याबरोबर खुश राहीन असं वाटतं तुला? तू माझ्या मनाचा विचार करणारच नाही आहेस का? हे बघ आजी, मला हे तुझं वागणं खूपच जास्त चाइल्डिश वाटतं. म्हणजे तुला वाटते म्हणून मी तिच्याबरोबर लग्न करावं. तू इथे जबरदस्तीने मी सिंदूरला आम्हाला दोघांना एकत्र आणायला सांगणार. तू तिला इथे घेऊन ठेवलेस म्हणजे ती मला इम्प्रेस करणार आणि मग मी तयार होईन या सगळ्या गोष्टीला. तुमचं हे फक्त स्वप्न आहे. मी असं काहीही करणार नाही आजी. कळतं का तुला? आणि त्या मी सिंदूरला सुद्धा समजाव. कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा मी तुमच्या कुणाची इच्छा ही पूर्ण होऊ देणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, ते सगळं जाऊ दे. लावण्य कुठे आहे? तू तिच्याजवळ असं काय बोललास की ती अजून घरीच आलेली नाही आहे? तू तिला घरी घेऊन आला नाहीस का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही आलो मी तिला घरी घेऊन. ती गेली होती ना जशी, तशी येईल ती परत. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, काय सांगू मी तुम्हाला आई, अहो बिचाऱ्या इथे ईश्वरीला फार वाईट वाटलं हो. आणि मग ईश्वरी पण नाही आली आणि त्याचबरोबर आपली लावण्याला तर इतकं वाईट वाटलं की ती इथे एवढी रडायला लागली ना की स्वतःचं रडू तिला आता कसं आवरू असं झालं. म्हणून ती आपल्या इथे आलीच नाही. ती सरळ तिच्या घरी घेऊन गेली, परस्पर तिच्या घरी निघून गेली असं इथे आता वल्लरी म्हणत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की बरं झालं ती तिच्या घरी निघून गेली. इथे नाही आली माझ्या डोक्याला अजून त्रास देण्यासाठी. कळते का तुला आजी? बघितलंस ना, आता तुझ्यामुळे ना इथे कितीतरी लोक हर्ट होणार आणि मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. कारण मी कुणालाही इथे कबुली दिलेली नाही आहे की मी तुमच्याबरोबर लग्न करेन. त्याच्यामुळे या सगळ्यात माझी काही चुकी आहे असं तुम्ही कुणीही समजू नका. मी आधीच सांगितलं आहे, मला लावण्याबरोबर लग्न करायचं नाही आहे. कळलं तुला? आणि आजी, तू प्लीज मला आता फोर्स करू नकोस. आताच्या आत्ता थांबव हे सगळं. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते की आई, अगं बघ ना, इतके प्रयत्न केले लावण्या मॅडम अर्णव सरांना एकत्र आणण्यासाठी, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी, त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे याची जाणीव करून देण्यासाठी. पण शेवटीला काय झालं, इथे अर्णव सरांनी सरळ सरळ नकार दिला आणि ते उलट माझ्यावरती चिडून निघून गेले. म्हणजे मला सांगितलं पण नाही की माझं चुकलं काय ते. तर इथे आजींच्या सांगण्यावरून मी जर अर्णव सर आणि लावण्या मॅडम यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीने सगळं काही सुप्रियाला सांगितलेलं असतं. सुप्रिया सगळं बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, अर्णवने जे काही केलं ते चुकीचं नाहीच आहे ना, ते त्याने बरोबरच केलं. तू मला सांग, जर इथे अर्णवला ती लावण्या किंवा दुसरी कुठली मुलगी, त्याला जर ती आवडतच नाही आहे, अर्णवला जर ती मुलगी पसंतच नाही आहे, तर तुम्ही जोर जबरदस्तीने आजीला वाटतं म्हणून त्यांचं लग्न जर लावून दिलं, तर तुला खरंच वाटते का की अर्णव तिच्याबरोबर आयुष्यभरासाठी सुखी राहील? सांग ना. याचा विचारसुद्धा आपण करायला हवा आहे ना. म्हणजे इथे आता लावण्या ही अर्णवला अजिबात आवडत नाही आणि तरीसुद्धा तुम्ही त्या दोघांचं लग्न आजीला वाटते म्हणून लावून देण्याचा प्रयत्न केलात. तर तुम्हाला असं वाटतं का हे लग्न आयुष्यभर टिकेल म्हणून? इथे अर्णवला तिच्याबरोबर राहायचंच नाही आहे, तो आयुष्य तिच्याबरोबर कसा काय काढणार आहे याचा विचार कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई, मी याचा विचारच केला नाही गं. तू बरोबर बोलतेस, आता मी काय करू? तेव्हा सुप्रिया म्हणते, आता काय करू काय? अर्णवला सॉरी म्हण आणि हा विषय इथल्या इथे क्लोज करून टाक. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आपल्या रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात. लावण्याचं अचानकपणे घरी येणं, पत्रिका जुळणं असू दे, इथे आता त्याची फेवरेट आईस्क्रीम असू दे जी की लावण्य घेऊन आलेली असते. त्यानंतर ईश्वरी फोन करते आणि म्हणते की सर, मला सकाळसाठी तुमची माफी मागायची आहे, तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे, प्लीज तुम्ही येऊ शकता का इथे? तेव्हा इथे कुठे यायचं आहे? तर ज्या ठिकाणी ज्या कॉफी शॉपमध्ये भेटायचं असतं तो म्हणजे रेनबो पॉईंट.
त्या ठिकाणी तिने यायला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव तिथे जातो. तिच्यावरती आता रागवतो कारण ती घरी गेलेली असते. तेव्हा घरी जातो आणि म्हणतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही सगळेजण तुमच्या मनाचा विचार करताय. तुम्हाला जे हवं आहे त्याचा विचार करताय. पण कुणीही माझ्या मनाचा विचार का करत नाही आहे? मला काय हवं आहे कुणालाही जाणून घ्यायचं नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सांगा ना सर, सांगा. काय हवं आहे काय तुम्हाला? तुमच्या मनामध्ये काय आहे ना ते सांगा. जर आम्हाला कळलं की तुमच्या मनामध्ये काय आहे तर आम्ही तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही बोला सर, मनामध्ये काही ठेवू नका. असं मनामध्ये रडत कुडत राहण्यापेक्षा जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोलून टाकायचं आणि या सगळ्यातून मोकळं व्हायचं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ईश्वरी तू जाणार आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो या मुंबई शहरातून 3 माणसं निघून गेली तर मुंबई काही खाली होणार आहे का? तर इथे अर्णवने ईश्वरीचं लॉकेट ठेवलेलं असतं. जेव्हा इथे ईश्वरीने त्याच्या आईचं मशीन सुरू केलेलं असतं तेव्हासुद्धा अर्णव इमोशनल झालेला असतो. तो इथे म्हणत असतो की माझ्या आईचं मशीन. ती म्हणते, हो बंद पडलं होतं ना, चालू केलं आणि चालू झालं सर. त्यानंतर इथे आता अर्णव जेव्हा ईश्वरीला म्हणतो की तू इथे जाणू शकत नाही की अनाथ असणं काय असतं ते, तेव्हा इथे ती म्हणते आणि तिला सांगितलेलं असतं. जेव्हा इथे आता अर्णव तिला खूप काही बोलतो, तिच्यावरती ओरडतो, तेव्हा नम्रता म्हणते की ईशू आज गप्प का बसली? ती कोलमडून का गेली? कारण ती अनाथ आहे, तिचेसुद्धा आईवडील नाही आहेत. तेव्हा इथे आता अर्णव कुठल्या गोष्टीचा विचार न करता तिच्या घरी जातो. तेव्हा ईश्वरी आपल्या आईवडिलांचा फोटो जो त्या लॉकेटमध्ये असतो तो अर्णवला दाखवते आणि म्हणते, हे माझे आईवडील आहेत आणि मी त्यांची मुलगी. तेव्हा इथे आता ती म्हणते की एका कार ॲक्सिडेंटमध्ये दोघेही मला सोडून निघून गेले. तर इथे रानामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघेजण हरवलेले असतात. तेव्हा ईश्वरी जाते नदीमधून. तिने आता पानांची एक टोकरी केलेली असते आणि त्याच्यामध्ये त्याला पाणी प्यायला आणलेलं असतं. तेव्हा अर्णव घाईघाईने ते पाणी पितो कारण त्याला तहान लागलेली असते. त्याच्यानंतरला इथे आता मँगो आईस्क्रीम बघितल्यानंतर इथे आता छान अशी त्याच्यामध्ये मँगोचा फ्लेवर असणारी खूपच सुंदर अशी जी आईस्क्रीम असते ती ईश्वरीला फार आवडते आणि ईश्वरीला आवडते. तेव्हा अर्णव खुश होतो. व्हॅनिला आईस्क्रीम विथ मँगो असं तिचं नाव आहे प्रेक्षकांनो, जी की अर्णवला आवडते आणि ईश्वरीलासुद्धा. तेव्हा दोघेजणं इथे देवाचा आशीर्वाद घेताना इथे ईश्वरी त्याला खुणावते, हात जोडायला सांगते. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी अर्णव आणि ईश्वरीमध्ये घडलेल्या असतात. ईश्वरी इथे अर्णवची काळजी घेत असते, त्याला काय हवं नको ते बघत असते. तिला कळत असतं की अर्णवला कधी कुठे कसा राग येतो, कधी तो शांत असतो. या सगळ्या गोष्टी ईश्वरीला कळत असतात. तेव्हा अर्णवला हे सगळं आठवतं. तो म्हणतो की बास झाला आता, आता हाय टाईम. आता मला कुठला तरी एक निर्णय ठोस घ्यावाच लागेल आणि त्यासाठी आता मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल. मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने 3 मुलींना बोलावलेलं असतं. एक मुलगी म्हणजे नर्स आहे, एक डॉक्टर आहे, एक फिजिओथेरपिस्ट आहे. म्हणजे इथे आजीची काळजी घेण्यासाठी त्यांनी तिन्ही प्रोफेशनल आणि एज्युकेटेड मुलींना त्या ठिकाणी बोलावलेलं असतं. तेव्हा अर्णव प्रत्येकाचं प्रोफेशन सांगतो, प्रत्येकाने काय काय केलं आहे ते सांगत असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अरे पण अर्णव हे सगळं ठीक आहे, पण तू यांना अचानकपणे का घेऊन आलास आणि त्या 3 मुली काय करणार आहेत? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तुम्हाला त्यांच्या डिग्रीवरून अजूनही कळलेलं नाही आहे का की मी त्यांना इथे का बोलावलं आहे? आजीची काळजी घ्यायला. आजीला केअरटेकर हवी आहे ना, मग जिला नॉलेज आहे त्यातली केअरटेकर आपण ठेवूया ना, फिजिओथेरपिस्ट आहे. त्याचबरोबर इथे आता तिच्या मनातून काही गोष्टी काढायला अजून एक डॉक्टर आहे आणि तेव्हा इथे नर्ससुद्धा आहे. अशा 3 वेगवेगळ्या व्यक्ती बोलवलेल्या असतात आजीची काळजी घ्यायला. तेवढ्यातच तिथे आजी म्हणते की मला फक्त ईश्वरी माझी काळजी घ्यायला हवी, दुसरं कुणीही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरी आल्यानंतर ती म्हणते की आजी काय झालं? तेव्हा आजी म्हणते, काही नाही गं, बरं झालं तू आलीस, तू ये बरं इथे लवकर. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आजी 1 मिनिट, नाही 1 मिनिट थांब ना, तुला फक्त मिस इंदोरच तुझी काळजी घ्यायला का हवी आहे, तुझी केअरटेकर का हवी आहे मला सांग. तर इथे ईश्वरीच मला हवी आहे कारण ती माझी व्यवस्थित काळजी घेते. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे ईश्वरी तुझी व्यवस्थित काळजी घेते, तिच्याकडे असं काय प्रोफेशन आहे?
फिजिओथेरपिस्ट आहे. तिच्याकडे असं काय आहे प्रोफेशन ज्याच्यामुळे ती तुझी काळजी घेऊ शकते? सांग ना. नर्स आहे, डॉक्टर आहे, काय आहे काय ती? तेव्हा तिला इथे तू नोकरीवरती ठेवलेस तुझी काळजी घेण्यासाठी, तुझी केअरटेकर म्हणून. तिच्याकडे असं कुठलं प्रोफेशन आहे का? नाही ना. मग तू एक काम कर, ह्या तिघीजणी प्रोफेशनल आहेत. तुला हवं तर यातली एक सिलेक्ट कर, नाहीतर तिघींनासुद्धा ठेवून घे. पण आता मी सिंदूर इथे अजिबात येणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा आजीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते की अर्णव, असं का वागतोयस तू? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी तू का अशी वागतेस? का तू सांग बरं मला. मी सिंदूरला इथे कशासाठी तू आणलेस? सांग ना, कशासाठी आणलेस? तर इथे आजी म्हणत असते की माझी काळजी घेण्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की एक तरी कारण सांग की इथे आता ईश्वरीने तुझी काळजी घेतली पाहिजे, मी सिंदूरच का? असं काय कारण आहे ते व्हॅलिड रिझन तू मला दे ना. तिच्याकडे या कामाचं नॉलेज आहे, ती दुसरं काम करते, मग तरीसुद्धा तू तिला का ठेवलं आहेस इथे? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की आजी एक व्हॅलिड रिझन दे मला की ईश्वरी इथे राहू शकते. तेव्हा आजी म्हणते की हो, व्हॅलिड रिझन हेच आहे की मला तुझं आणि लावण्याचं लग्न लावून देणार आहे आणि त्याच्यामध्ये ईश्वरी मला मदत करणार आहे तुला कन्व्हिन्स करण्यासाठी. म्हणूनच मी इथे ईश्वरीला आणलं होतं, कारण मला माहिती आहे तू आमच्यापेक्षा ना हिचं थोडंफार ऐकतोस. तरी मी सांगितलं तर तू ऐकणार नाहीस, ईश्वरीने कन्व्हिन्स केलं तर तू कन्व्हिन्स होशील, म्हणून मी तिला इथे बोलावलं होतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ठीक आहे, मग आता ते कारण संपले ना. कारण मी तुला स्पष्टपणे सांगितलं आहे की माझं लावण्यावरती प्रेम नाही आहे, मला तिच्याबरोबर अजिबात लग्न करायचं नाही आहे, माझं सांगून झालं आहे. आणि आता आहे ना, ईश्वरी इथे राहणार नाही आहे. ईश्वरी, मी आत्ताच्या आत्ता तुला नोकरीवरून काढून टाकतो आहे आणि इथे शॉर्ट नोटीसवरती सांगितलं, इथे आता महिन्याच्या शेवटला सांगितलं, म्हणून पुढच्या महिन्याचा पगारसुद्धा मी तुझ्या अकाउंटवरती क्रेडिट करणार आहे, असं इकडे आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला फार वाईट वाटतं. कारण का, जरीसुद्धा इथे आजीने तिला एक जबाबदारीचं काम दिलेलं असतं, आजीचा मोटिव्ह काही असू दे, पण इथे ईश्वरीने तिची व्यवस्थित काळजी घेतलेली असते, अगदी व्यवस्थित. पण इथे अर्णवला आता ते पटत नाही आणि तो म्हणतो की आजी ही मुलगी इथे नोकरी करणार नाही आहे, मी आत्ताच्या आता तिला नोकरीवरून काढून टाकतो आहे. मला नको आहे ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर, आणि ती लावण्यासुद्धा नको आहे. तिच्याबरोबर लग्नाचा विचार तर मी अजिबात कधीच करणार नाही. सर, तुम्ही मला लगेच सांगितलंत की नोकरीवरती येऊ नको म्हणून, बरोबर की नाही? मला यातलं काही जमत नाही. पण मी इथे आजींची अगदी मनापासून काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे सर. आजींना हवं तर विचारा, त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते त्यांच्या डाएटपर्यंत मी सुद्धा सगळं बघतच होते. त्यासाठी ह्या कुठल्या तरी डिग्रीची गरज नाही आहे, तर मनाची सुद्धा गरज लागते ना सर. तर इथे आमच्या दोघींचं मनाचं नातं होतं. तुम्ही इथे ऑफिसमध्ये फाईल वगैरे सांभाळत असताना मी इथे घरी त्याच्याबरोबर मनंसुद्धा जपत असते. कुणाला माझ्यामुळे त्रास नको, सगळ्यांची काळजी घेत असते. तरी इथे आता ईश्वरी असं बोलायला लागल्यानंतर वल्लरी तोंड इकडे तिकडे फिरवायला सांगते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, इथे आता एखादं ड्रेस तुम्ही रिजेक्ट करावं असं तुम्ही मला रिजेक्ट केलं, कामावरून लगेच काढून टाकलं. तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला इथे आनंद मिळालाच असेल, मला दुःख दिलं तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे फुकटच येत नव्हती. इथे आजींबरोबर माझं काहीतरी नातं होतं, घरातील प्रत्येक माणसाबरोबर माझं काही ना काहीतरी नातं होतं, आणि म्हणून मी इथे नोकरी करत होते आणि ते नातं टिकवण्याचाही प्रयत्न करत होते. तेव्हा इथे आता ईश्वरी खूपच जास्त इमोशनल होते, आजी पण. तेव्हा इथे ईश्वरीला नोकरीवरून काढून टाकलेलं असतं. तेव्हा आजी इमोशनल होते, ईश्वरीला मिठी मारून रडायला लागते. तेवढ्यातच इथे आजी म्हणते की ईश्वरी, खुश राहा बाळा, जिथे राहशील तिथे सुखी राहा, कळलं तुला? तेव्हा इथे आजीचा आशीर्वाद घेऊन ईश्वरी आता निघणारच असते. तेव्हा आजी डोक्यावरती पदर घेऊन रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा तिथे उभे असतात. तेव्हा ईश्वरीसुद्धा तिथेच उभी असते. आता आजी आतमध्ये गेल्यानंतर वल्लरी तिथेच उभी राहते, पण मात्र तिथे आता जाते ती म्हणजे अंजली. अंजली लगेचच आपल्या आजीच्या मागे मागे जाते तिला सावरायला. त्यानंतर वल्लरी रागाने निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामांना ईश्वरी हात करते, त्यांच्याकडे प्रेमाने बघते, आणि इथे मामांनासुद्धा आपलं रडू अनावर होतं, ते सुद्धा तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश जातो. तेव्हा इथे ईश्वरीच्या जाण्याचं सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी आता जात असते.
ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि ती अर्णवकडे बघून लगेचच बाहेरचा रस्ता पकडते. तिला कळतं की हे सगळं अर्णवने का केलं. काल जे काही घडलं ते पुन्हा पुन्हा घडायला नको म्हणून. त्यानंतर इथे आता अर्णव दारामध्ये उभा राहून ईश्वरीकडेच बघत असतो की ती कशा पद्धतीने जाते. तेव्हा इथे ईश्वरी जात असताना तिच्या पायात तिची ओढणी येते आणि तिचा तोल जातो आणि ती धाडकन खाली पडते. तेव्हा अर्णव धावत पळत येतो, ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला इथे आता काही बोलायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी त्याच्या हातामध्ये असणारा त्याचा हात लगेचच बाजूला करते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी सिंदूर तुला कुठे लागलं तर नाही ना. तेव्हा ती म्हणते नका काळजी करू, लागलं तरी तुम्हाला सांगणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. अर्णव म्हणतो आपण कधीच नाही भेटणार. तेव्हा ईश्वरी म्हणते कशाला, आता आपण कधीच भेटायचं नाही. त्यानंतर इथे ईश्वरी जाते. अर्णव तिच्याकडे बघतच उभा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी लवकर घरी येते तेव्हा तिला सुप्रिया विचारते आज तू लवकर घरी आलीस. तेव्हा ती म्हणते हो आई, कारण मी नोकरी सोडली आहे ना म्हणून. तेव्हा इथे खूपच जास्त आनंद राकेशला होतो. तो म्हणतो बरं झालं हिने नोकरी सोडली, आता लपाछपी करायची गरज नाही. तेव्हा इथे सुप्रिया अर्णवला फोन करते आणि म्हणते की अर्णव मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो बोला ना काकू. तेव्हा सुप्रिया म्हणते नाही असं नाही, तू एक काम करतोस का, तुला जर वेळ असेल तर तू घरी येशील का, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, असं सुप्रिया आता अर्णवला म्हणत असते.